मध्ये त्यांनी दिलेली आहे। विविध महत्त्वाकांक्षी योजना अतिशय झपाटून काम करण्यासाठी सुविख्यात असणारे आपले मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भारतातील ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील, खासदार डॉक्टर विश्वजित कदम, जयंतराव पाटील, धनंजयराव गाडगीळ, मोहनराव कदम, सर्व मंचावर उपस्थित खासदार आणि आमदार, सगळे प्रमुख अतिथीगण आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये ॲग्रिकल्चर अँड अलाइड इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन केवळ 12% आहे। 22 ते 24% कॉन्ट्रीब्युशन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे आणि जवळपास 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचं आहे। 1947च्या पूर्वी खेड्यातून शहराकडे आली आहे। हे जे मायग्रेशन झालं याचं कारण गावामध्ये रोजगार नाही, उद्योग नाही, व्यापार नाही आणि विशेषतः चांगल्या शाळा नाही, चांगले कॉलेजेस नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि रोजगाराकरता मोठ्या प्रमाणावर गावातून लोक शहराकडे जायला लागले। जोपर्यंत हा जो 12% रेट आहे GDP मध्ये, त्याच्यावर 65 ते 70% लोकसंख्या अवलंबून आहे आणि म्हणून आपल्या कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर यामध्ये उत्पादकताही वाढवली पाहिजे आणि ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आणि अलाइड इंडस्ट्रीला प्रोत्साहन पण मिळालं पाहिजे। आपल्या देशामध्ये या दृष्टीने ज्या महत्त्वाचे क्षेत्र आहेत त्यातलं एक फिशिंगचं क्षेत्र आहे। आपल्या देशामध्ये मी जेव्हा शिपिंग आणि पोर्ट्सचा मंत्री होतो तेव्हा आपल्या इथले जे फिशरमॅन आहेत, आपल्या कोकणाच्या साईडची पण, हे फक्त समुद्रात 10 नॉटिकल मैलपर्यंतच मासे पकडायला जातात, कारण त्यांच्या बोटी त्याच्या पलीकडे उपयोगाच्या नाही आणि आपली हद्द जी आहे ती 100 नॉटिकल मैलपर्यंत आहे। त्यावेळी कोचीनमध्ये आम्ही असे ट्रेलर तयार केले होते, ट्रॉलर, की जे 100 नॉटिकल मैल जाऊ शकतात, ज्याच्यावर बर्फाचा कारखानाही आहे, स्टोरेजही करता येईल आणि जे विशेषतः श्रीलंका आणि गुजरातमधले जे फिशरमन होते, जे पाकिस्तानच्या सीमेत जायचे आणि तामिळनाडूमधले श्रीलंकेच्या सीमेत जायचे, त्यांना ते दिलेत। परिणाम असा झाला की आपलं फिशिंगचं उत्पादन 7 पटींनी वाढलं। त्यामुळे या क्षेत्रामध्ये जर आपण हे उत्पन्न वाढवलं तर आपलं एक्सपोर्ट आणि उत्पादन आणि त्यातून मिळणारा रोजगार यात ही 7 लाख कोटी रुपयाची इकॉनॉमी होऊ शकते। दुसरं जे फील्ड आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जगामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावर जेनेटिक सायन्समुळे जे परिवर्तन झालेलं आहे त्यामुळे अनेक फळांच्या जातींमध्ये, भाजीपाल्यांच्या जातीमध्ये खूप बदल झालेला आहे। मला नुकतंच आंध्र प्रदेशमध्ये राजमुंद्री डिस्ट्रिक्टमध्ये जाण्याची संधी मिळाली। तिथे नर्सरीज आहेत आणि त्यांचा टर्नओव्हर वर्षाचा 50,000 कोटी रुपये आहे। आपल्या देशामध्ये प्रत्येक गावात उत्तम नर्सरी तयार होणं आणि उत्तम प्रकारच्या कलमा आणि झाडं तयार होणं खूप आवश्यक आहे। आमच्या भागामध्ये आत्ता स्पेनमधून संत्र्याच्या जाती आणल्या आणि त्याच्या आधारावर संत्र्याची कलमं तयार करायचा प्रयत्न सुरू आहे। नाशिकमध्ये विलास शिंदे म्हणून जे आहेत सह्याद्रीचे, त्यांनी द्राक्षाच्या जाती जगातून आणल्या आणि आपल्या इकडे सांगली भागात, पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूरमध्येही प्रयोग सुरू आहेत। चांगल्या कलमा, चांगलं बीज हे जर मिळालं तर शेतीचं उत्पन्न वाढू शकतं। एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं आणि उत्पादन वाढवणं। यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे दुधाचं। खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राने, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांनी खूपच प्रगती केली आहे। म्हणजे तुमच्या एका जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढा असा पूर्ण विदर्भात होत नाही। हे सांगताना आम्हाला
काही बरं वाटत नाही, पण परदुर्दैवाने स्थिती अशी आहे. आता मी मदर डेअरी आणली आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यातले जिल्हे घेऊन आता खूप प्रयत्न केला, तर मुश्किलने आता 4 लाख लिटरवर आम्ही पोहोचलो आहे. आता 11,000 दुधाळू जनावरं वाटणार आहेत, पण आम्हाला तुमच्या इतकं पोहोचण्याकरता तुमच्या इथला तालुक्या इतकंही पण आमचं विदर्भात दूध नाही अशी स्थिती आहे. पण दुधाच्या इकॉनॉमीमध्ये विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणातून खूप चांगलं काम रूपाने दुधाचं उत्पादन वाढवण्याकरता प्रयत्नही पण झाले. हे जे विशेषतः तंत्रज्ञान आहे, IVF टेक्नॉलॉजी, हे खूपच महत्त्वाचं आहे. हे जेनेटिक सायन्स जे आहे, हे जर आलं तर आपल्या दुधाचं उत्पादन कितीतरी पटीने वाढेल. आणि 2 पटीने 3 पटीने दुधाचं उत्पादन वाढवलं तर एकच चिंता माझ्या मनात आहे, ती मी चेतनना विचारली की दुधाचं उत्पादन वाढल्यावर एवढ्या दुधाचं काय करायचं, हा प्रश्न मात्र नक्की राहणार आहे. कारण मला जास्त माहिती नाही आहे, पण माझे मुलं एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमध्ये आहेत. तो सध्या 1,200 कंटेनर मिल्क पावडर न्यूझीलंडमधून घेतो आणि ही अरब कंट्रीजमध्ये, इजिप्तमध्ये, इराणमध्ये, दुबईमध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतो. तर मी त्याच्या मागे लागलो की तू भारतातून का घेत नाही. तर तो म्हणाला भारतातली मिल्क पावडर आणि न्यूझीलंडची मिल्क पावडर याच्यामध्ये 60 ते 70 रुपयाचा फरक आहे, त्यामुळे व्हायबिलिटी नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दुधाचं उत्पादन वाढवणं आणि फॉडरमध्ये आणि विशेषतः हिरवं गवत उपलब्ध करून कॉस्ट ऑफ मिल्क पर लिटरची कॉस्ट कमी करणं आणि त्याचबरोबर उत्पादन वाढवणं हे महत्त्वाचं आहे. यामध्ये निश्चितपणे आपल्या देशामध्ये जी गीर आहे, साहिवाल आहे, थारपाकर आहे, पारकर आहे, राठी आहे, या गायी जे 8 ते 10 लिटर फक्त दूध देतात, 12 लिटर दूध देतात. पण 1952 साली आपल्या इथली साहिवाल ही ब्राझीलमध्ये गेली आणि त्यांनी तिथे जे नसल डेव्हलप केली, तर आता तिथे 60 लिटर देणारी आपल्या इथली गीर जातीची जी गाय ही ब्राझीलमध्ये आहे. आणि तिचा जो बूल होता, त्याचं जे सिमेन्स आहे, ते जर आपण आपल्या 2 लिटर किंवा 4 लिटरच्या गायीकरता वापरलं तर आपल्याकडे नक्कीच 20 ते 25 लिटरच्या गोऱ्या तयार होऊ शकतात. मी मध्ये नागपूरच्या व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना 10 कोटी रुपये भारत सरकारकडनं दिले आणि माझी कल्पना अशी होती की याचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फॉर काऊज तयार करायचं. थोड्या प्रमाणावर काम सुरू आहे, पण तुम्ही जेवढं मोठ्या प्रमाणावर आज केलं ते बघून खरोखर खूप मनाला बरं वाटलं. हे एक रिव्होल्युशन आहे. ज्याला हे समजेल त्याला हे लक्षात येईल की पुढल्या 100 वर्षामध्ये यातून काय बदल होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे ज्या गायी आहेत, म्हशी आहेत, यांचं ॲव्हरेज दूध 25 ते 30 लिटरवर जर गेलं तर शेतकऱ्यांना किती फायदा मिळणार आहे आणि याच्यामुळे आपण किती मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन वाढवण्यामुळे आपल्या वेल्थमध्ये ॲडिशन करू शकतो, ते निश्चितपणे खूप महत्त्वाचं आहे. पण याचबरोबर एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, हाही प्रयोग रेमंडच्या उपक्रमात त्यांनी केला होता. आम्ही पण नागपूरला केला. माझे प्रायव्हेट सेक्रेटरी देवे म्हणून त्यांच्याकडे आता 6 गोऱ्या आणि 2 गोरे तयार झाले आहेत. परंतु प्रश्न असा आहे की हे मोठ्या प्रमाणावर करणं आणि याला लागणारा खर्च ही सगळ्यात मोठी समस्या आहे. अर्थात माझी अशी विनंती आहे की ज्या कॉस्टमध्ये आता सध्या हे सिमेन्स उपलब्ध आहे, याची आवश्यकता संपूर्ण भारताकरता आहे. इव्हन एक्सपोर्ट पोटेन्शियल पण आहे. त्यामुळे प्रोडक्शन वाढवणं आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी करणं आणि डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, यातही मोठी व्हायबिलिटी मिळू शकते. मी आत्ता जेव्हा हे बघितलं त्यावेळी 20 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 100 कोटी रुपये मशिनरी इक्विपमेंटवर खर्च झालेले आहेत. तर यामध्ये सगळ्यात मोठी कॉस्ट म्हणजे कर्जाचा व्याजाचा दर सगळ्यात जास्त आहे. मी सहज तुम्हाला सुचवून बघतो की तुमचं जे एक्सपोर्ट आहे 20 कोटी रुपयाचं आहे मला त्यांनी सांगितलं, त्याच्या अगेन्स्ट हेजिंग न करता डॉलरमध्ये लोन घेतलं तर 1 ते 2% पर्यंत 2% व्याजाने जर पैसा मिळाला तर तुमची इंटरेस्ट कॉस्ट कमी होईल. आणि ही जर इंटरेस्ट कॉस्ट कमी झाली तर स्वाभाविकपणे सिमेंट्सची कॉस्ट कमी होईल. दुसरं, आता जे प्रोडक्शन आहे
10 लाखाचं वर्षाचं. हां हां, बाकी 30 लाख आहे. हे जर प्रोडक्शन 4 पटीने वाढवलं तर त्याची पर कॉस्ट जी आहे ती थोडी जर कमी झाली तर तुम्ही शक्यतो सरकारच्या फंदात पडू नका असं मला बोलणं शोभत नाही. पण मी माझ्या मुलाला एक सल्ला दिलेला आहे की सरकार कोणाही पार्टीचं असो, सरकारबरोबर कुठलाही धंदा आणि व्यापार आयुष्यात कधी करू नको, कारण चालती गाडी पंक्चर होते. त्याच्यामुळे तुम्ही ही सबसिडी मागाल, आम्ही देऊ, तुम्हाला मिळता मिळता तुमचे रिसर्च सायंटिस्ट थकून जातील आणि तुम्ही मागता मागता ते मिळणार नाही. त्याच्यातच पुष्कळ वेळ निघून जाईल आणि अजून काय काय करावं लागेल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे या भानगडीत न पडता तुम्ही कॉस्ट कमी करा आणि डायरेक्ट कन्झ्युमरला द्या आणि तुमचा टर्नओव्हर वाढवा. व्याजाचा दर कमी झाला आणि टर्नओव्हर वाढवल्यामुळे कॉस्ट कमी झाली, प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली, कॅपिटल कॉस्टवरचं एक्सपेंडिचर कमी झाला तर प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि त्यामुळे देशात याची गरज आहे. फक्त एकच मुद्दा आहे, तो थोडासा वादाचा आहे, त्यात कमी पडत नाही. तो म्हणजे असा आहे की भारतीय नस्ल जी आहे, ज्या गाईचं दूध 60 लिटर आहे, तिचं वीर्य, तिचं सिमेन्स वापरणं की जर्सी किंवा इतर अनेक जाती ज्या आहेत जगातल्या त्याचा वापरणं, हा मोठा डिबेटेबल इश्यू. मी काही याच्यावर बोलत नाही, तुमच्याकडे सगळ्याच आहेत. पण भारतीय नस्ल जे आहेत त्याचं दूध, त्याचं शेण, त्याचं गोमूत्र, याच्यावर बरंच रिसर्च झालेला आहे. माझी अजून एक विनंती आहे, तुम्ही जसं हे काम हातात घेतलं तसं मी MSME मंत्री असताना शेणापासून ऑइल पेंट आणि डिस्टेम्पर बनवण्याचं काम सुरू केलं. जयपूरच्या कुमारप्पा इन्स्टिट्यूटने आतापर्यंत 350 इंडस्ट्री सुरू झाल्या आणि मी स्वतः आता माझं घर नागपूरला, त्या बिल्डिंगलाही पण शेणापासून तयार केलेलं डिस्टेम्पर वापरणार आहे. माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये घरी दिल्लीला कॉन्फरन्स रूमला वापरलेला, ते कुठल्याही मार्केटमधल्या ऑइल पेंट आणि डिस्टेम्परच्या तुलनेत क्वालिटीने कमी नाही. त्यात 9 ॲडिशनल फीचर्स आहेत आणि ते 50% कॉस्टमध्ये आहे. त्यामुळे याला शेणापासून जर व्हॅल्यू एडिशन झालं तर शेतकऱ्यांना 5 रुपये किलो शेणाचा भाव मिळेल आणि त्याचबरोबर गोमूत्रापासूनही आता बऱ्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे एक गाय, एक निंबाचं झाड आणि एक परिवार एवढी इकॉनॉमी होऊ शकते. आता आपलं लँड कमी होत चालली आहे आणि त्यामुळे पूरक धंद्यांना प्रोत्साहन करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे नक्कीच आज जो प्रयोग आपण या ठिकाणी केला, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी आणि IVF टेक्नॉलॉजी, या दोन्ही पण क्रांतिकारी आहे, रिव्होल्युशनरी आहे. पवार साहेबांनी मंत्री असताना आपल्याला खूप मदत केली, कारण त्यांना शेतीच्या विषयाचं ज्ञान पण आहे आणि विजन पण आहे. त्यामुळे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी रिलेटेड विथ द ॲग्रिकल्चर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिस. आमच्या गावात व्हेटरनरी डॉक्टर राहायचा, तर ज्या दिवशी गाय गरम व्हायची त्या दिवशी
आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे मला असं वाटतं की डेअरीनीच आता हे काम करावं. जितकं जितकं आपण कमीत कमी सरकारवर अवलंबून राहू तेवढं जास्तीत जास्त काम व्यवस्थित होतं. कारण सरकारमध्ये खूप लेयर्स असतात आणि त्या प्रत्येकाचा एक जण थांबला तर पूर्ण सिस्टीम थांबत असते. पण मला खूप आनंद आहे की चितळे डेअरीने फार सुंदर काम केलेलं आहे. म्हणजे आज या क्षेत्रामध्ये खरोखर इतकं मोठं काम केलेलं आहे की आमच्या कारखान्यात निघाले आणि आमच्याकडे 55-60 टन होतं. तर मी तिला म्हटलं की काही करा, आपल्याकडे झाला पाहिजे ऊस. मला यावर्षी 85 टन पर एकर ऊस झाला. हे आमच्याकडे होणं खूप कठीण आहे. कारण आमची शाळा म्हणजे जसं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिट स्टुडंटची शाळा, मराठवाडा म्हणजे प्रथम श्रेणीत पास झाले आणि विदर्भ म्हणजे मॅन्डेटरी 100 पैकी 33 पेक्षा कमी मार्क ज्यांना मिळाले त्यांची शाळा. कारण आमच्या इथे खडकावरच डोकं आपडणार. मीच एकटा सक्सेसफुल झालो, तो कारखाने 3 चालवतो, पण कठीण काम आहे. आणि आत्ताच पवार साहेबांनी आम्हाला, त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे त्याची विदर्भात ब्रँच उघडण्याकरता जागा विकत घेतली. म्हणजे आमच्या इकडे आता चांगल्या कलमा वगैरे मिळायला लागतो. त्यामुळे विदर्भामध्ये आम्ही बराच प्रयत्न करत असतो, पण तुमचं उदाहरण आमच्याकरता आदर्श आहे आणि एक्सपोर्ट पण चांगला आहे. आणि त्यामुळे हा जो उपक्रम आज या ठिकाणी सुरू केला, हिंमत दाखवली आपण, विजन स्वीकारली, टेक्नॉलॉजी आणली, अमेरिकेतून मशीन्स आणल्या आणि हे सामान्य माणसाला समजण्यासारखं नाही आहे. कारण हे जे जिनेटिक सायन्स आहे याचे पुढल्या 100 वर्षात काय परिणाम होणार आहे आणि पुढल्या 20 वर्षात तुम्ही ज्या तुमच्या भागधारकांना किंवा जे मेंबर्स आहेत त्यांना SMS देता त्यांच्या जीवनात काय परिणाम होणार आहे, GDP आणि ॲग्रिकल्चर ग्रोथ रेटमध्ये इथे त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल किती वाढणार आहे, पर कॅपिटा इन्कम, GDP, ॲग्रिकल्चर ग्रोथ याच्यामुळे किती वाढणार आहे, असा अनेक सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट या उपक्रमामुळे होणार आहे. आणि म्हणून एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात विशेषतः चितळे डेअरीने सुरू केली. याबद्दल त्यांचे सगळे प्रोप्रायटर चितळे बंधू यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. या रिसर्चमध्ये जे सायंटिस्ट आहेत, कर्मचारी आहेत, ज्यांनी सगळ्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि ज्याच्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला, त्यांनाही पण मनापासून खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि या उपक्रमाला उत्तम यश मिळेल असा मला 100% विश्वास आहे. आज केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश तुमचं सिमेंट्स वापरेल. कारण असं आहे की चमत्कार झाला की लोक नमस्कार करतात. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तेव्हा तुमची क्वालिटी आणि त्याचा इम्पॅक्ट, हे जे काही एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि टेक्नॉलॉजी आणि IVF आहे याच्यामुळे इतका मोठा परिणाम होणार आहे की कदाचित याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचं किंवा आपल्या इकडलं दुधाचं उत्पादन जिथे होईल ते 3 पट होईल. आता फक्त एकच चिंता आहे ज्याच्यात माझ्याजवळ प्रश्नाचं उत्तर नाही आहे. साखर सरप्लस, दूध सरप्लस, कॉर्न सरप्लस, राईस सरप्लस, सगळंच सरप्लस झालं तर भावच नाही मिळणार. हे हसून आले साखर कारखाने, कारण ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला. जर ब्राझीलमध्ये जर दुष्काळ पडला नसता तर साखरेचा भाव 22 रुपये 24 रुपये किलो आला असता आणि ऊसाचा भाव कमी नसता करता आला तर काय हालत झाली असती. त्यामुळे दूध वाढल्यानंतर, म्हणून दुधाची पर लिटर प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्याकरता जे नेपियर ग्रास सारखी गवत आहेत, आणि आता मी परवा ऐकलं की थायलंडमधून कुठलं तरी गवत आला, तर आपल्याला फॉडरची कॉस्ट आणि प्रोटीन्सयुक्त जे आपण फॉडर देतो त्याची कॉस्ट कशी कमी करता येईल, त्याच्यात नवीन फॉर्म्युलेशन, मिनरल्स वगैरे वापरून हळूहळू दूध वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं, यातून प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढेल. कारण कुठलाही प्रकल्प यशस्वी व्हायचा असेल तर प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ फिनिश प्रॉडक्ट, 4 गोष्टी जर योग्य प्रकारे नाही झाल्या तर सक्सेस स्टोरी काही होत नाही. त्यामुळे मला आनंद आहे की आपण 4ही बाबतीत यशस्वी व्हाल आणि संपूर्ण देशाला नक्कीच याचा फायदा होईल. मी परवा कॅबिनेट संपल्यानंतर रुपाला जे मंत्री आहेत त्यांचं माझी भेट झाली
आणि त्यांना मी तुमच्याकडे जाणार आहे, पवारसाहेब येणार आहे सांगितलं होतं, तेव्हा ते मला म्हणाले की तो आप एक काम करो कि पूरा देखने के बाद मुझे एक नोट बना के दो, आप जो कहेंगे मैं इम्प्लिमेंट करूँगा. मला आता तुम्ही, जरी मी तुम्हाला सांगत असलो की सरकारच्या नादी लागू नका, तरी पण तुम्ही मला नक्की नोट लिहून द्या आणि दिल्लीला या, मी रुपालांना बोलवून घेतो आणि आपण चर्चा करून जे जी काही भारत सरकारकडनं तुम्हाला मदत करता येईल ती नक्की करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, मनापासून तुम्हाला धन्यवाद. भारताला तुम्ही 21व्या शतकात नेण्याकरता आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याकरता आणि ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट 24% वाढवायचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याकरता तुमचं हे पाऊल ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे आणि देशाला उपयोगाचं आहे. त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. नमस्कार. गडकरी साहेब, आम्ही आपल्याला सांगताना आनंद वाटतो, आपल्या रोड इन्फ्रास्ट्रक्चरमुळे त्रिपुरामध्ये